गाइस, वेलकम बैक टू आवर चैनल। इट्स मी शार्ली और आज मैं मेरी मामी के साथ बना रही हूँ चाट। तो सबसे पहले हम टिक्की बना रहे हैं। उसके लिए हमने लिया है बॉइल्ड पोटैटो, ऑरिगानो, चिली फ्लेक्स, कॉर्नफ्लावर या फिर राइस फ्लावर भी ले सकते हैं। फिर स्वादानुसार सॉल्ट, चिली पाउडर और उसके साथ हमने लिया है थोड़ा तीखा पाउडर। तो ये सबको मिक्स करके हमें ऐसे टिक्कीज की शेप दे देनी है और ऐसे उनको शैलो फ्राई आप कर सकते हो, डीप फ्राई कर सकते हो। गाइस, अब ऐसे हमें करना है शैलो फ्राई। इसमें बहुत सारा ऑयल डालना है और अपने टिक्कीज को पैन जो तवा है आपका उस पर प्लेस कर देना है। और जब ये ऐसे गोल्डन ब्राउन हो जाएंगे एक साइड से, तो आप उसे टर्न कर सकते हैं। तो गाइस, अभी जो दही है ना, इसके अंदर सॉल्ट, शुगर, थोड़ा सा शुगर और थोड़ा सा सॉल्ट, और उसके अंदर जितना आपका दही है उस पर डिपेंड करता है आपको कितना पानी डालना है और उसको थोड़ा सा ऐसे थिन करना है। दही को थोड़ा थिन पतला करने के बाद अब नानी बनाएंगी पुदीने की ग्रीन चटनी। तो बता दो क्या चाहिए। पुदिन्याची चटणी घेण्यासाठी आपण आता ही आधी कोथिंबीर घेतलेली आहे आणि एवढा पुदिना घेतला, जेवढी कोथिंबीर तेवढाच पुदिना मी घेतला. थोडं एक चमचा खोबऱ्याचा पीस घेतला, थोडं आपलं साधं मीठ घेतलं, नंतर एक काळं मीठ घेतलं, थोडे शेंगदाणे भाजून घेतले, मुलांना तिखट नको 3 हिरव्या मिरच्या घेतल्या, थोडेसे जिरे आणि हा लसूण, थोडंसं पाणी. आता बघा मी आता कोथिंबीर टाकते, पुदिना टाकते, थोडंसं नॉर्मल मीठ टाकते, आपलं साधं मीठ नॉर्मल असं. आता लसूण टाकून घेते, थोडंसं खोबरं, म्हणजे खोबऱ्याने चव पण छान येते. थोडेसे हे आपलं काळं मीठ टाकायचं आहे, काळ्या मिठाची टेस्ट खूप छान येते त्याची, पचायला पण हलकं असतं. मी थोडी अर्धी वाटी शेंगदाणे भाजून घेतलेली आहे, ती टाकते. आणि आपले जिरे 3 हिरव्या मिरची घातल्या. आपल्याला जसे पातळ पाहिजे असेल तसे आपण त्याला पाणी टाकायचं. आता मला जास्त टाकलं ना, एवढं वाटीभरच पाणी टाकणार, एवढी वाटी. नंतर छान त्याच्यात मिक्सर ग्राइंड करून घेणार आहे. झाल्यावर तुम्हाला दाखवून थोडी सरास चव छान येण्यासाठी आपण थोडी लिंबू टाकायचं, थोडं कापून घेतो. हां, चव जास्त चांगले येण्यासाठी आपण त्यासोबत लिंबू पण सांबार पण छान वाटते. झाली का बघते मी आता. बघा आपली मस्त पुदिन्याची तयार झालेली आहे. बघा छान अशी डार्क साईडसर पाहिजे. बघा कलर पण खूप सुंदर आला आणि सुगंध पण खूप छान येते त्याचा. एक काय चिंच चटणी आहे, ही चटणी करून घेतली. चिंच चटणी, आपली पुदिना चटणी आणि दही आलू सुरुवातीला आलू घ्यायची आपल्याला. आता जशी पाहिजे तशी घ्यायच्या. आपण त्यात दही टाकायचं, आपल्याला 2 चमचे 3 चमचे जेवढे तुम्ही घेतले आहे टिक्की त्याच्यानुसार तुम्हाला दही टाकायचं. 3 स्पून घेतले आपण, आपल्या आवडीनुसार घ्यायचं आहे. तुमच्या आवडीनुसार टाकू शकता. दहीच्या नंतर आपल्याला टाकायचं आहे पुदिन्याची चटणी. आपण थोडे शेंगदाणे खोबरं टाकलं ना, त्याचं व्हाईट कलर आला थोडासा. 1 चमचा आपली चिंचेची चटणी, चिंच गुळ घालून केलेली चिंचेची चटणी. खूप छान कॉम्बिनेशन असते इथं. आता आपण कांदा कापून टाकू शकतो, पण आता लहान मुलांना कांदा नाही आवडत. आणि थोडीशी बारीकशी आपल्याला तशी पाहिजे. वा, छान अशी मस्तपैकी झालेली आहे. चाट तयार झालेला आहे. आता खाऊन ट्राय करा, मग कॉमेंटमध्ये लिहा तुम्हाला कशी वाटली. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. याचं मटार पण छान लागतं. ते का आता हे आपलं आहे जे आपल्याला भेटते ते छान पिकली आहे, लहान मुलांना फार आवडते. आमच्या पद्धतीने नक्की करून बघा. आवडल्यास लाईक, सबस्क्राईब जरूर करा. श्री स्वामी समर्थ. चालू